मनाच्या साह्यानं पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे। ओम शिवम, ओम शिवम, ओम शिवम। गाठ गेली बघा, पाणी झालं का तिचं, पूर्ण पोकळ झालं बघा, मोकळं वाटतं का, पाक गाठ कमी झाली का, दुखायचं बंद झालं बघा। तिथं कॅन्सर रूपी आजारांची स्मृती या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतली आहे कोरोना। ओम शिवम गो करोना। जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे। ओम शिवम। होऊन जाऊ दे चर्चा समोरासमोर। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे दत्तधाम सरकारचे महाराज गडगे महाराज। आता गडगे महाराज यांच्या मार्फत जे काही त्यांच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पेजेसवर त्यांच्या बाईट्स किंवा मुलाखती सुरू आहेत, त्यातून ते एकच गोष्ट कायम सांगण्याचा प्रयत्न करतायत की मी काही भोंदू बाबा नाही, मी आत्म्याच्या आशीर्वादानं, मनाच्या सानिध्यानं, वैदिक पद्धतीनं माझ्याकडे येणाऱ्या आजारी लोकांचे आजार बरे करतो। मी कॅन्सरची गाठ बरा करतो, बरी करतो, हरण्याची गाठीचं पाणी करतो असा दावा मी करत नाही, तर मी वैदिक पद्धतीनं या ठिकाणी मंत्रोच्चाराच्या साह्यानं मन आणि आत्मा यांच्या शक्तीनं हे सगळं काही बरं होतं। पण आता मला प्रश्न पडला आहे, गडगे महाराज असा जगातला कुठला मंत्र आहे हो जो मंत्र उच्चारल्यानंतर ज्या पेशंटला कॅन्सर झालाय त्याची गाठ बरी होते, त्याच्या गाठीची सर्जरी होते, त्याच्या गाठीचं पाणी होतं, असा कुठला मंत्र आहे मला सांगा ना। खरं तर तुम्ही म्हणताय की इथं दत्तधाम सरकारमध्ये या, पण कुणाची यायची ताकद नाही, कोण माझ्याशी चर्चा करत नाही। तर आता माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला, LS मराठीनंच गडगे महाराज गेली 35 वर्षांपासून जे काही आजार बरे होत असल्याचा दावा करतायत त्याचा पर्दाफाश केला होता। आता तर सगळ्या प्रसार माध्यमांमधून गडगे महाराज नेमकं काय करतायत यावर चर्चा सुरू आहे। म्हणून माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, तुम्ही म्हणताय ना की तिथं यायची तुमची ताकद नाही, तर आम्ही यायला तयार आहे। गडगे महाराज होऊन जाऊ दे चर्चा समोरासमोर, कारण की तुमच्याकडे जी शक्ती आहे, मंत्रोच्चाराच्या माध्यमातून तुम्ही जे आजार बरे करता, ते जर खरंच घडणार असेल आणि तसं खरंच काही या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रासमोर येणार असेल तर चांगलंच आहे ना। अहो, इतकी मोठमोठी कॅन्सरची हॉस्पिटल्स, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारायची गरजच काय आहे? जिथं जिथं कॅन्सरचे पेशंट्स असतील त्या सगळ्यांना तुमच्या दत्तधाम सरकारमध्ये त्या दरबारात आणूयात, करा मंत्रोच्चार आणि करा त्यांच्या गाठीचं पाणी, होऊन जाऊ दे ना एकदाच काय असेल ते। मग मला एवढंच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जर तुम्ही म्हणताय की आत्म्याच्या शक्तीनं, मनाच्या साह्यानं मी हे सगळं करतो, तर मग तुम्हीच तुमच्या व्हिडिओमध्ये जी काही वाक्य बोलता, कॅन्सरची गाठ लगेच निघून जाईल, आता जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे। ओम शिवम। आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीनं जे काही कॅन्सर रूपी गाठ आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे। आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीनं मनाच्या साह्यानं जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्यानं पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे। ओम शिवम, ओम शिवम, ओम शिवम। गाठ गेली बघा, पाणी झालं का तिचं, पूर्ण पोकळ झालं बघा, मोकळं वाटतं का, पाक गाठ कमी झाली का, दुखायचं बंद झालं बघा। तिथं ही वाक्य कुणाची आहेत? अहो, तुमच्याच तोंडून, तुमच्याच मुखातून आलेली ही वाक्य आहेत, त्याचेच तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आता गाठ बरी झाली का बघा, तिथली जागा पोकळ झाली का बघा, हरण्याची गाठ तिथं पाणी झालं का बघा, ही वाक्य कुणाची आहेत? केवळ एका मंत्राच्या साह्यानं ओम शिवम
आणि आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीनं शरीरामध्ये नसा नसात प्रवेश करून कॅन्सर रूपी आजारांची स्मृती या शरीररूपी यंत्राद्वारे खेचून घेतली आहे. असं कोणतं यंत्र आहे तुमच्याकडे की ज्या माध्यमातून तुम्ही त्या पेशंटचा आजार पण खेचून घेतात? मला प्रश्न पडलाय गडगे महाराज, तुम्ही जेव्हा हे सगळं तुमचं जे काही चालू आहे थोतांड हे जेव्हा मीडियावर आलं, मग आता तुम्ही हिंदू कार्ड खेळायला लागलात. आता तुम्ही म्हणताय की तिकडे दर्ग्यावर चादर चढवलेली ती श्रद्धा असते, तिकडे चर्चमध्ये मेणबत्ती पेटवली तरी श्रद्धा असते, आणि इथं आम्ही होम हवन केलं मंदिरामध्ये तर ती श्रद्धा नसते. हे कसलं हिंदू कार्ड खेळताय तुम्ही? त्याचा आणि या गोष्टीचा काही संबंध? अहो मला एक म्हणायचंय, तुम्ही मंत्राच्या साह्याने हे सगळं करताय ना, मनामध्ये प्रवेश करून कॅन्सर रूपी आजारांचा पूर्ण विसर पाडलेला आहे. हे वाक्य कुणाची आहेत? म्हणजे प्रश्न एक पडतो की जेव्हा हे जे काही सगळं चालू आहे थोतांड, आणि सध्या बाबा बुवांचं जे काही नको तो गोंधळ चालू आहे महाराष्ट्रात, त्यामध्ये तुम्ही जो करताय ते जर पिक्चर समोर आलं तर साहजिकच कुणालाही प्रश्न पडणार आहे. मग कशाला हॉस्पिटल्स उभारायला पाहिजे होती? कशाला डॉक्टर्स आणि मेडिकल कॉलेज पाहिजे तो आपल्याला? कशाला स्पेशालिस्ट पाहिजेत? काय गरज आहे? मी तर म्हणतो महाराष्ट्रातले सगळे जेवढे काय पेशंट्स असतील त्या दत्ताराम सरकारमध्ये बोलवा ना. तुम्ही फुकट उपचार करता, तुम्हीच म्हणालेत ना 5 पैसे पण घेत नाही म्हणून. आणि एकदाच सगळ्यांवर मंत्र फुंकून टाका, होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी. म्हणजे आपण मुळात जे काही करतोय त्याला काही वैज्ञानिक दावा पुरावा काय आहे का? अहो मग एवढी सगळी यंत्रणा इतके वर्ष जे वैज्ञानिक असतील शास्त्रज्ञ असतील दिवस रात्र कष्ट करून नवनवीन संशोधन करून औषध गोळ्या तयार करतात, इंजेक्शन्स तयार करतात. मध्ये कोरोना आला होता, मग म्हणायचा होता मंत्र आणि घालवला असता कोरोना, ओम शिवम गो करोना. व्हायला पाहिजे होतं तसं. गेले का? कोरोना गेला का? तुम्ही केलेल्यामुळे कोरोना गेला का? तुमच्या मंत्र्यांमुळे कोरोना गेला असं तुम्ही दावा करू शकता का? काय आपण बोलतोय म्हणजे तुम्हीच विचार करा. अहो संत महात्म्यांनी, तुम्ही जी म्हणताय ना सनातन धर्म वैदिक धर्म या माध्यमातून वैदिक पद्धतीने आम्ही करतो हे सगळं, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव महाराज, गाडगे बाबा, या सगळ्यांनी काय सांगितलंय? त्यावेळेस थोतांड आहे. हे बाबा बुवा यांची नादी लागून अक्षरशः पिढ्यान पिढ्या बर्बाद व्हायची वेळ आली. अहो संत तुकारामांनी त्यांच्याच अभंगात म्हटलंय ना, नवसे कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती. आणि तुम्ही पोथी पुराणांचा आधार घेऊन 60 वर्षांच्या महिलेला मूलबाळ नसताना तिला मुलगा झाला आशीर्वादानं, तुम्हाला गाणगापूरच्या नुसिया सरस्वतींनी स्वप्नात दर्शन दिलं असं तुम्ही सांगता. काय आहे हा? चमत्काराचाच दावा झाला ना तुमच्या तोंडून, त्याचाही व्हिडिओ आहे. आता प्रश्न हा पडतो की एवढं सगळं जर तुम्ही करताय तर या सगळ्या माध्यमातून खुला सगळ्यांसाठी उपाय करा आणि चर्चा करा ना. जे काय असेल ते समोरासमोर होऊ देत. खरं तर मला एक प्रश्न पडतो नेहमी, गडगे महाराज तुम्हीच विचार करा की आतापर्यंत जितकी माणसं कॅन्सर त्याच्यावर किती लाखो रुपये खर्च करून मेली, त्यांना जर तुमच्या एका मंत्रामुळे वाचवता आलं असतं तर खरंच खूप फायदा झाला असतो. त्यामुळे आता भविष्यात जिथं जिथं कॅन्सर सेंटर्स आहेत, नाशिकला आहे, मानवता आहे, आणखी बऱ्याच ठिकाणी आहेत, तिथले सगळेच पेशंट तुमच्याकडे आणायला पाहिजेत. मी तर म्हणतो तुम्हीच थेट आवाहन करा ना. हे कशाला पाहिजे? तुम्ही आलात तरच मग मी करीन, मी कोणाला बोलवत नाही. अहो तुम्ही तर सेवा करताय ना मानवतेची, मग कशाला पाहिजे ते? तू आलास तरच आणि मी गेलोस तरच. बोलवा ना सगळ्यांना, होऊन जाऊ दे ना एकदाच दत्तधाम सरकारमध्ये सगळे पेशंट बरे म्हणून. पण मग हे असं का होत नाही? मला एवढंच म्हणायचंय,
अहो औषध गोळ्या खाऊन आणि इंजेक्शन टोचून टोचून घ्यायला कुणाला हौस आहे? तुमचा एक मंत्र फक्त आमच्या पेशंटच्या कानावर पडला की आजार गायब. मग याची गरज काय आहे? म्हणजे मला इतकंच म्हणायचं आहे गडगे महाराज, तुम्ही जे म्हणताय की इथं येऊन चर्चा करा, इथे येऊन चर्चा करा, आणि दुसऱ्या बाजून म्हणताय इथं यायची कोणाची ताकद नाही. खुलेआम माझं चॅलेंज आहे, मी यायला तयार आहे. आपण समोरासमोर बसून लाईव्ह होऊ द्या, अख्ख्या महाराष्ट्राला कळावं की नेमकं काय चाललंय. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून आपण काय करतोय? या आत्ताच्या आधुनिक युगामध्ये आपण माणसाला जी नैराश्यात अडकलीत पिचलीत त्याला धीर द्यायचा सोडून, आधार द्यायचा सोडून आपण त्याला आणखी बुचकळ्यात टाकायचा प्रयत्न करतोय. हे तुम्हाला वाटत नाही का? प्रार्थना, ध्यान साधना हा श्रद्धेचा भाग झाला, ही गोष्ट वेगळी. त्याला कुणी विरोध केला? विरोध आहे तो मंत्र टाकून ओम नमो शिवम जे काही तुम्ही म्हणता, आणि त्या माध्यमातून कॅन्सरची गाठ, बघा तिचं पाणी झालं, बघा तिची सर्जरी झाली, हे असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? म्हणजे प्रश्न हाच उरतो शेवटी, ध्यान साधनेला एकही रुपया लागत नाही असं म्हणायचं, आणि दुसरीकडे मात्र या ठिकाणी होम हवन करायला मात्र तुम्ही पैसे लागतात असं सांगता. आता ती फुकट कशी होईल नाही का? कारण की हवनसाठी वस्तू लागतात, सामग्री लागते. आता ज्या सगळ्या गोष्टींमधून जे काही तुम्ही करताय त्यातून जर एखाद्याचा आजार बरा होत असेल, एखाद्याला सुख शांती समाधान लाभत असेल, तर सगळीकडे फक्त होम आणि हवनच चालू ठेवली असते की कशाला हॉस्पिटल उभारले असते? हवनासाठी 11,000 रुपये दिले जातात यासाठीच ना, असंच तुम्ही म्हणतात ना. आता प्रश्न हा उरतो की या सगळ्यांमधून जे काही चाललंय त्यातून या सर्वसामान्य माणसाला सोडवायचं हे राहिलं बाजूलाच, उलट त्याला कसं अडकवायचं हेच जास्त चालू आहे. आणि हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हे जर बंद झालं नाही तर अवघड अवस्था होईल या महाराष्ट्राची. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय ना की माझ्याकडे कोणी आलेलं नाही, चॅलेंज आहे, मी तुमच्याकडे येतो, तुम्ही बोलवा. आता तुम्ही म्हणाल बोलवा, काय गरज आहे असं तसं, पण तुम्ही परवानगी तर द्यायला पाहिजे ना, तुम्ही होकार तर द्यायला पाहिजे ना. तुम्ही होकार द्या, गडगे महाराज, होऊन जाऊ दे चर्चा समोरासमोर.